ऑडियो पिटारा सुनना जरूरी है। तुझ्या पिरतीत जीव माझा गुंतला, लेखिका मनाली काळे, भाग 10, विरह। तारा, मुंबईत गेल्यावर आपण एकमेकांना कधीच भेटायचं नाही, शिव असं म्हणाला आणि तेवढ्यात विमानाने आकाशात झेप घेतली। दोघंही आपापल्या विश्वात हरवून गेले, मात्र दोघांनाही कल्पना नव्हती की त्यांची विश्व आता एक झाली होती। शिव विचार करत होता, त्यांनी आजवर अनेक प्रेम कहाण्या पाहिल्या होत्या, ऐकल्या होत्या, मात्र ही अशी प्रेम कहाणी ना त्यांनी कधी ऐकली होती ना पाहिली होती। त्या दोघांनी कधीच एकमेकांपाशी प्रेमाची कबुली दिली नव्हती। ते तर एकमेकांना 1 आठवड्यापासूनच ओळखत होते, पण मग भावना इतक्या तीव्र का होत होत्या? इतक्या प्रकर्षाने एकमेकांविषयी ओढ का निर्माण होत होती? हे नक्की होतं तरी काय? तारा खिडकीबाहेर पाहत होती, मनात विचार करत होती। मुंबईत गेल्यावर 1 महिन्याच्या आत ती एका जवळपास अनोळखी माणसाशी लग्न करणार होती। आजवर तिने जितकी लग्न पाहिली होती त्यात तिला एक विधी कायमचा लक्षात राहिला होता, आणि तो विधी म्हणजे सप्तपदी। यात पती पत्नी 7 वचनं घेतात आणि 7 जन्म एकमेकांसोबत राहण्याची कबुली देतात। तिला आणि शिवला भेटून देखील 7 दिवस झाले होते, आणि ह्या 7 दिवसात त्यांनी काय काय नव्हतं पाहिलं। पती पत्नीने कायम एकमेकांची इच्छापूर्ती करायला हवी। शिवने कसलाही स्वार्थ न ठेवता तिची केदारनाथच्या यात्रेची इच्छा पूर्ण केली होती। दुसरं वचन, पती पत्नीने कायम एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा। शिव तिच्यासाठी अनोळखी होता, मात्र तिने त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता, आणि त्याने कधीही तो विश्वास तोडला नव्हता। पती पत्नीने कायम एकमेकांची रक्षा करायला हवी। शिवचा प्राण जाता जाता तारानेच त्याची मदत केली होती आणि त्याचा प्राण वाचवला होता। पती पत्नी एकमेकांना वचन देतात की चांगल्या आणि वाईट प्रसंगी ते कायम एकमेकांसोबत राहतील। त्या दोघांनी ह्या 7 दिवसांच्या प्रवासात अनेक भावनिक उतारचढाव पाहिले होते। कधी मतभेद झाले तरी त्यांनी एकमेकांची साथ कधीही सोडली नव्हती। आणि सप्तपदीमधलं सगळ्यात महत्त्वाचं वचन हेच असेल कदाचित, की पती पत्नी यांनी कधीच एकमेकांची साथ सोडता कामा नये। प्रेमाची कबुली न देता निशब्दपणे 1 आठवड्यात त्यांनी प्रेम निभावलं होतं। काही कवी म्हणतात ते काही खोटं नाही। प्रेम कधीही, कसंही, केव्हाही होऊ शकतं, आणि प्रेमाचा दर्जा काळ नाही ठरवू शकत। प्रेम करायचं नसेल तर युगानुयुगे वाट पाहूनही प्रेम मिळत नाही, आणि प्रेम जर व्हायचं असेल तर एका क्षणात होऊन जातं। तिच्या मनात ज्या भावना उच्चंबळून येत होत्या त्या शिवला कळत होत्या का? का तो संपूर्णपणे अनभिज्ञ होता? ती आता काय करणार होती? विचार करता करता कधी मुंबईत विमान लँड झालं हे तिला कळलंच नाही। दोघंही विमानतळावर उतरले। आपापल्या बॅग्स घेऊन बाहेर पडेपर्यंत अजून 1 तास गेला। आता मात्र तो क्षण आला होता। इथून दोघांचे मार्ग कायमचे वेगळे होणार होते। पुन्हा एकदा तशीच भयान शांतता पसरली, मात्र ह्यावेळी शिवने ताराची वाट पाहिली नाही। तो बोलू लागला, तारा, थँक्स माझ्यावर विश्वास ठेवलास, आणि तुझ्यासोबत खरंच मलाही एक खूप वेगळा अनुभव आला। ही सहल मी आयुष्यात कधीच विसरणार नाही। ताराने क्षणाचाही विलंब न करता विचारलं, आणि मला विसरशील? पुन्हा एकदा पॉइंट ब्लॅक प्रश्न। जुनी तारा कशी कोणास ठाऊक परत आली होती? शिवने तिच्या डोळ्यात पाहिलं। डोळ्यांच्या काठांपर्यंत पाणी जमलं होतं, मात्र ते बाहेर घरंगळत नव्हतं। ताराने नेहमीप्रमाणे हिंमत दाखवली होती। तिने तिच्या मनातली भावना मुकपणे का होईना कबूल केली होती। कदाचित त्या रात्री देखील ती हेच करण्याचा प्रयत्न करत होती, पण शिव तिला समजूच शकला नव्हता। तो घाबरून गेला होता। मुलीशी साधं बोलायलाही तो घाबरत, मग प्रेमाची कबुली वगैरे तर त्याच्यासाठी ही अशक्य गोष्ट होती। ह्यावेळी शिव काय करणार होता? पुन्हा एकदा तो ही संधी गमावणार होता का? त्याने त्याची हार आधीच कबूल केली होती का? तो काहीच बोलला नाही। त्याने स्वतःचं सामान उचललं आणि तो विरुद्ध दिशेने चालू लागला। तारा नुसतीच त्याला पाहत राहिली। अचानक शिवला त्या साधू बाबांचे शब्द आठवले, प्रेम हे भीतीपेक्षा मोठं आहे। खरंच तो ह्या क्षणी तिच्याकडे पाठ फिरवत होता ती भीतीमुळेच। त्याला भीती वाटत होती की तारा त्याला नकार देईल, किंवा तो ताराच्या वडिलांना समजावू शकणार नाही। 1 आठवड्याच्या ओळखीवर तो इतकी मोठी जोखीम कशी काय घेणार होता? एकीकडे बुद्धी तर्कवितर्क करत होती, तर दुसरीकडे मन मात्र कधीच मागे ताराकडे निघून गेलं होतं। मनाला वेळ काळ कळत नसतो, त्याला कळत असते फक्त भावना। यावेळी तो बुद्धीचं ऐकून भीतीला शरण जाणार होता की भीतीचा सामना करणार होता? ज्या प्रेमाची ओढ त्यालाही लागली होती त्या प्रेमाची कबुली देण्याची हिंमत दाखवणार होता का तो? शिव झटक्यात मागे वळला। क्षणभर त्याने ताराकडे पाहिलं आणि तिला घट्ट मिठी मारली।
ताराला काहीही समजावण्याची गरज नव्हतीच. ती तर जणू त्याच्या मिठीत विरघळूनच गेली. तिचे आनंद अश्रू जणू पावसासारखे वाहतच होते. त्या दोघांनी मनाचं ऐकलं होतं. प्रेमाचा विजय अखेर झाला होता, होणारच होता नक्कीच. कारण खरंच प्रेम भीतीपेक्षा खूप खूप मोठं असतं.